बोला. हो, येतो सर. गुड मॉर्निंग. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या संदर्भाने विचार करताना अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक आहे. हा फरक सैद्धांतिकरित्या स्पष्ट करण्याचं काम अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केलं आहे. त्यामध्ये सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञांचा विचार आपण या अगोदर केलेला आहे. त्यामध्ये ॲडम स्मिथचा केवळ लाभाचा सिद्धांत, रिकार्डोचा तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत याचा विचार या अगोदरच आपण केलेला आहे. दोन्ही अर्थशास्त्रज्ञ हे सनातनपंथीय आहेत. त्यांनी अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक स्पष्ट करण्यासाठी 2x2 दोन देश दोन वस्तू प्रतिमानाचा उपयोग करून केवळ लाभाच्या आधारे ॲडम स्मिथ यांनी तर तौलनिक खर्चाच्या आधारे रिकार्डो यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारातून सहभागी राष्ट्रांना श्रम एककात व्यक्त केलेला फरक हा केवळ आणि तौलनिक स्वरूपाचा जर असेल तर त्यातून कशा पद्धतीने लाभ होतो याचे विश्लेषण केले आहे. त्यानंतरचा एक महत्वाचा सिद्धांत, त्यालाच आपण आधुनिक सिद्धांत असं देखील म्हणतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत हा हेक्चर ओहलिन या गुरु शिष्य जोडीने मांडलेला आहे. त्यालाच HO थेरी असं देखील म्हटलं जातं, हेक्चर ओहलिन थेरी. सर्वसाधारणपणे हा आधुनिक सिद्धांत सामान्य संतुलनावर आधारित असल्यामुळे त्याला जनरल इक्विलिब्रियम थेरी असं देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे घटकांची भौतिक विपुलता आणि आर्थिक विपुलता या बाबीचा विचार करून त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून त्याला फॅक्टर इंडोमेंट थेरी असा देखील त्याचा उल्लेख केला जातो. तर हा सिद्धांत काय आहे, यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातून सहभागी राष्ट्रांना लाभ कसा मिळतो त्याचं विश्लेषण जे केलेलं आहे त्याचा विचार आपण करू. हेक्चर ओहलिन या गुरु शिष्य जोडीने, म्हणजे हेक्चर हा गुरु होता आणि बर्टिन ओहलिन हा त्याचा शिष्य होता. हेक्चर यांनी हा सिद्धांत अगोदर मांडला आणि तो सिद्धांत पूर्ण करण्याचं काम बर्टिन ओहलिन यांनी केलं, म्हणून त्याला HO थेरी असं म्हणतात. 1933 मध्ये त्यांनी इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड हा ग्रंथ मांडला. इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड 1933 मध्ये, आणि त्यानंतर हेक्चर यांनी 1919 मध्ये मांडला आणि नंतर त्या बर्टिन ओहलिन यांनी 1933 मध्ये हा ग्रंथ मांडला आणि ह्या ग्रंथामध्ये हा सिद्धांत पूर्ण केलेला आहे, म्हणून त्याला HO थेरी असे म्हणतात. म्हणजे हेक्चरने सुरुवात केली आणि बर्टिन ओहलिन यांनी त्याला शेवट सैद्धांतिक स्वरूप त्याला प्राप्त करून दिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत म्हणून जो हेक्चर ओहलिन यांचा सिद्धांत ओळखला जातो, तो सिद्धांत समजून घेत असताना सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञ स्मिथ आणि रिकार्डो यांनी अंतर्गत उत्पादनाच्या गुणोत्तरात म्हणजेच उत्पादन शक्यतात अंतर असल्यास दोन्ही देशांना खुला व्यापार लाभदायक ठरतो. म्हणजे ॲडम स्मिथने सांगितलं केवळ स्वरूपाचा फरक जर असेल तर लाभ होतो. रिकार्डो म्हणतो तौलनिक दृष्ट्या जरी फरक असला, म्हणजे समान प्रमाणात प्रतिकूलता एखादा देश दोन्ही वस्तूच्या बाबतीत जर अनुभवत नसेल तर एक देश दोन्ही वस्तूमध्ये कार्यक्षम असताना आणि दुसरा देश दोन्ही वस्तूमध्ये अकार्यक्षम असताना जर त्याची अकार्यक्षमता ही समान प्रमाणात नसेल तर त्या ठिकाणी त्याला देखील आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ होऊ शकतो. म्हणजे उत्पादनाच्या गुणोत्तरात उत्पादन शक्यतात अंतर जर असेल तर खुला व्यापार हा लाभदायक ठरतो, आंतरराष्ट्रीय व्यापार हा लाभदायक ठरतो. परंतु प्रश्न हेक्चर ओहलिन यांनी असा उपस्थित केला की गुणोत्तरात किंवा उत्पादन शक्यतात अंतर का असते, एखादा देश एखादी वस्तू कार्यक्षमतेने का निर्माण करतो,
किंवा एखाद्या वस्तूच्या बाबतीत एखादा देश अकार्यक्षम का असतो, म्हणजेच गुणोत्तरात भिन्नता का असते, याचे स्पष्टीकरण ॲडम स्मिथ आणि रिकार्डो यांनी दिलेले नाही. आणि याच मुख्य प्रश्नावर हेक्चर ओलिन यांनी प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि आपला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत मांडला आहे. हेक्चर ओलिन यांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापार भिन्न देशामध्ये घटक विपुलतामधील अंतराचा परिणाम आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा वेगळ्या देशामध्ये जो होतो तो मुख्य कारण आहे त्याचं घटक विपुलता. म्हणजे उत्पादन घटकाची विपुलता ही सर्व देशामध्ये सारखी नसते. काही देश हे श्रम श्रीमंत असतात, काही देश भांडवल श्रीमंत असतात. त्यामुळं जो देश ज्या वस्तूमध्ये अधिक प्रमाणात श्रीमंत आहे, जो घटक ज्या देशामध्ये अधिक प्रमाणात विपुल आहे, त्या वस्तूचा वापर, त्या उत्पादन घटकाचा वापर करून जर वस्तू निर्मितीमध्ये विशेषीकरण केलं तर त्या देशाचा उत्पादन खर्च कमी होतो आणि त्याला अधिक लाभ मिळतो, असं या ठिकाणी यांना सुचवायचं आहे. राष्ट्राच्या तुलनात्मक परिव्ययात अंतर का असते, की वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये वेगळ्या वस्तूंचं उत्पादन करताना उत्पादनाचा खर्च हा वेगवेगळा का असतो, याचं उत्तर शोधण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या राष्ट्रात होणाऱ्या व्यापाराला अंतिम आधार काय, या दोन प्रश्नाच्या अनुषंगाने हेक्चर ओलिन यांनी आपला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत मांडलेला आहे. हेच या सिद्धांताचं मूलभूत विश्लेषण आहे. या सखोल आणि मूलभूत विश्लेषण करण्याचा प्रयत्न ह्या दोन प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. हा सिद्धांत ज्या प्रमुख ग्रहितांच्या आधारे मांडलेला आहे, ती ग्रहिते पुढील प्रमाणे आहेत. त्या ठिकाणी 2x2x2 प्रतिमान, 2x2x2 प्रतिमान, म्हणजे ॲडम स्मिथ आणि रिकार्डो यांचं 2x2 प्रतिमान होतं. यांनी 2x2x2 मॉडेल मांडलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी दोन देश, दोन वस्तू सोबतच दोन घटकांचा देखील विचार केला आहे, श्रम आणि भांडवल. याच्या अगोदर ॲडम स्मिथ आणि रिकार्डो यांनी फक्त श्रम हाच उत्पादनाचा मुख्य घटक मानलेला होता. म्हणजे श्रमासोबत भांडवल हा घटक देखील त्यांनी या ठिकाणी विचारात घेतलेला आहे आणि म्हणूनच त्याला आपण आधुनिक सिद्धांत असं म्हणतो, तो पुढे गेलेला आहे. त्यानंतर वस्तू व उत्पादन घटकाच्या बाजारात पूर्ण स्पर्धा असते, हे एक या सिद्धांताचं मुख्य ग्रहित आहे. संसाधने पूर्ण रोजगार प्राप्त असतात, म्हणजे त्या अर्थव्यवस्थेमध्ये जी उत्पादनाची घटक असतात ती पूर्णपणे कार्यरत असतात, त्यामध्ये पूर्ण रोजगार असतो. कोणताही उत्पादनाचा घटक, संसाधन हे बेरोजगार नसते, असं एक मुख्य गृहीत त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे. वेगवेगळ्या प्रदेशात घटक विपुलतेमध्ये संख्यात्मक अंतर असते, परंतु गुणात्मक दृष्ट्या समरूप आहे. हे एक महत्वाचं गृहीत त्या ठिकाणी आहे की उत्पादनाचे घटक वेगळ्या देशामध्ये वेगवेगळे आहे. काही देशामध्ये श्रम अधिक आहे, तर काही देशामध्ये भांडवल अधिक आहे. परंतु भांडवल आणि श्रम हे सर्व देशामध्ये गुणात्मक दृष्ट्या सारखे आहे, म्हणजे त्यांची क्षमता, कार्यक्षमता ही सारखी आहे, वेगवेगळी नाही. फक्त त्यांची संख्यात्मक अंतर आहे. काही देशामध्ये संख्या श्रमाची जास्त आहे, तर काही देशामध्ये भांडवलाची संख्या जास्त आहे, परंतु त्यामध्ये गुणात्मक दृष्ट्या कोणताही प्रकारचा फरक नाही, असं त्या ठिकाणी त्यांनी गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर दोन वस्तूच्या उत्पादन फलाची साधन गहनता श्रम भांडवल गुणोत्तर भिन्न स्वरूपाचे आहे. म्हणजेच एक वस्तू भांडवल प्रधान आहे तर दुसरी वस्तू श्रम प्रधान आहे. म्हणजे या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आधुनिक सिद्धांतामध्ये दोन वस्तूचा विचार जो केलेला आहे, त्या दोन वस्तूपैकी एक वस्तू ही श्रम प्रधान आहे तर दुसरी वस्तू ही भांडवल प्रधान आहे, असा विचार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे, असं गृहीत त्यांनी धरलेलं आहे. त्यानंतर वस्तूची घटक प्रधानता बदलता येत नाही. म्हणजे जी वस्तू श्रम प्रधान आहे ती श्रम प्रधानच राहते, तिला भांडवल प्रदान करता येत नाही. आणि जी वस्तू भांडवल प्रधान आहे ती भांडवल प्रधानच असते, तिला श्रम प्रदान करता येत नाही. वस्तूची घटक प्रधानता, ज्या वस्तूसाठी जो घटक अधिक प्रधानतेने लागतो किंवा अधिक प्रमाणात लागतो, वस्तूच्या निर्मितीमध्ये
तो घटक मुख्य त्या ठिकाणी असतो, तो घटक सतत मुख्य असतो, त्याला दुसरा घटक पर्याय करता येत नाही. म्हणजे उत्पादना वस्तूंची घटक प्रधानता ही बदलता येत नाही, हे त्यांनी महत्वाचं गृहीत या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर दोन्ही देशात अंतर्गत पातळीवर उत्पादन घटक पूर्णपणे गतिशील आहे, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर गतिहीन आहे. म्हणजे अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये श्रम आणि भांडवल हे उत्पादनाचे घटक गतिशील असतात. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, पूर्ण भारतभर किंवा पूर्ण देशभर हे उत्पादनाचे घटक गतिशील असतात, परंतु हेच घटक आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा दुसऱ्या देशात जाण्यासाठी गतिहीन असतात, सहजासहजी ते जाऊ शकत नाही. त्यानंतर एक गृहीत घेतलेलं आहे की वाहतूक खर्चाचा अभाव. यांनी देखील ऍडम स्मिथ रिकार्डो प्रमाणे वाहतूक खर्चाचा विचार केलेला नाही. वाहतूक खर्च येत नाही किंवा वाहतूक खर्चाचा अभाव असं गृहीत त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि मुक्त व्यापाराचा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे दोन्ही देशात मुक्त व्यापार चालतो, कोणत्याही प्रकारचं आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधनं नसतात, जो आंतरराष्ट्रीय व्यापार असतो तो मुक्त असतो, अशी प्रमुख गृहीतांचा विचार करून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत हेक्चर ओव्हलिन यांनी मांडलेला आहे. गृहीत समजले सगळे? हो सर, समजले. या गृहीत परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी आपला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडलेला आहे, त्याचा विचार आपण करू. पुन्हा काय गृहीत आहे पुढं की दोन्ही देशात वस्तूचे उत्पादन स्थिर प्रतिफल नियमानुसार होते. स्थिर प्रतिफल म्हणजे उत्पादनाचे जे नियम आहे आपण बघितले सेकंड इयरला, फर्स्ट इयरला, तर त्यामध्ये उत्पादनाच्या संदर्भात विचार करताना उत्पादन फलाचे 3 नियम असतात. वाढत्या उत्पादन फलाचा, स्थिर उत्पादन फलाचा आणि घटत्या उत्पादन फलाचा. तर या ठिकाणी वस्तूचं उत्पादन हे स्थिर प्रतिफल या नियमानुसार होते असं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला वाढत्या उत्पादन फलाची अवस्था असते, नंतर स्थिर आणि शेवटी घटते उत्पादन फल दिसून येते. तर यापैकी हा दोन्ही वस्तूचं उत्पादन हे स्थिर प्रतिफल नियमानुसार होते असं गृहीत या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर दोन्ही देशातील उपभोक्त्यांच्या मागणीचे स्वरूप हे सारखे असते. म्हणजे ज्या दोन्ही वस्तूंना जी मागणी असते ती मागणी सारख्या स्वरूपाची असते, तिची लवचिकता सारखी असते, त्या ठिकाणी त्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक नसतो. तांत्रिक ज्ञानात कोणताही बदल होत नाही. जे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे ते तंत्रज्ञान स्थिर असतं. म्हणजे उत्पादन घटकाची प्रधानता बदलता येत नाही, तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करता येत नाही. तंत्रज्ञान हे जे आहे हे स्थिर आहे, कोणताही बदल त्यात होत नाही. आणि अपूर्ण विशेषीकरण, दोन्ही देश एका वस्तूच्या उत्पादनात विशिष्टीकरण करत नाही. म्हणजे हे एक वेगळं गृहीत त्या ठिकाणी घेतलेलं आहे की ऍडम स्मिथ आणि रिकार्डो म्हणतो की स्पेशलाइज, विशेषीकरणाच्या आधारे एक देश एका वस्तूमध्ये विशेषीकरण करतो आणि दुसऱ्या वस्तूची आयात करतो. परंतु या ठिकाणी हे गृहीत अधिक आपल्याला पुढचं वाटतं की अपूर्ण विशेषीकरण. आज जर आपण जागतिक पातळीवर विचार केला तर विशेषीकरणाचं युग जरी असलं तरी देखील पूर्ण विशेषीकरण कोणताही देश करत नाही. आपण एखाद्या वस्तूवर पूर्णपणे दुसऱ्या देशावर अवलंबून राहत नाही. त्या वस्तूला पर्याय म्हणून आपण देशी उत्पादन करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वस्तूच्या बाबतीत आपण समजा ज्या काही आपल्याला वस्तू लागतात त्या सगळ्याच वस्तू आपण निर्माण करतो असं नाही, आपण आयात पण करत असतो. परंतु आयातीला पर्यायीकरण करणे, आयातीला पर्याय निर्माण करणे यासाठी प्रत्येक देश हा प्रयत्नशील असतो. म्हणून सध्याचं युग हे विशेषीकरणाचं जरी असलं तरी देखील कोणतं विशेषीकरण आहे ते अपूर्ण विशेषीकरण. म्हणून अपूर्ण विशेषीकरणाच्या आधारेच विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक देश पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पूर्ण विशेषीकरणामध्ये अनेक प्रकारचे धोके असू शकतात. एखाद्या वस्तूसाठी आपण पूर्णपणे दुसऱ्या देशावर जर अवलंबून राहिलो आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे आणि आपले संबंध खराब झाले, काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले, आंतरराष्ट्रीय प्रश्न निर्माण झाले आणि जर त्याने आपल्याला वस्तू निर्यात करणं थांबवलं तर आपल्याला उपभोगाचा किंवा आपल्या उत्पादन प्रक्रियेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून प्रत्येक देश आज जरी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असला, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढावा
आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळावी या विचाराचा जरी असला तरी देखील विकासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक देश हा अपूर्ण विशेषीकरणातूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येतो. या गृहीत परिस्थितीच्या आधारे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत हेक्चर ओलिन यांनी मांडलेला आहे. तर हा सिद्धांत काय? तर हेक्चर ओलिन यांच्या सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मुख्य आधार किंवा प्रमुख निर्धारक तत्व म्हणजेच घटक विपुलता, घटक पुरवठ्यातील विपुलता, घटक विपुलता, सापेक्ष अंतर होय. घटक विपुलता उत्पादनाचे जे घटक आहे, श्रम आणि भांडवल हे दोन घटक त्या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. तर या घटकांची विपुलता, या घटकांचा पुरवठा, या घटकामधलं सापेक्ष अंतर कसं आहे, कोणत्या घटक कोणत्या देशामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध आहे आणि कोणता घटक कोणत्या वस्तूमध्ये अधिक प्रमाणात वापरला जातो, या सापेक्ष अंतराच्या आधारे घटक विपुलतेचा विचार करून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत हेक्चर ओलिन यांनी मांडलेला आहे. याचा अर्थ असा आहे की काही देशामध्ये हे भांडवल विपुल आहे तर काही देशामध्ये श्रम विपुल आहे. म्हणजे दोन्ही देश दोन्ही उत्पादन घटकाच्या बाबतीत संख्यात्मक दृष्टिकोनातून भांडवल आणि श्रमाच्या बाबतीत फरक आहे. अर्थात गुणात्मक दृष्ट्या ते सारखं आहे असं गृहीत धरलेलं आहे, परंतु संख्यात्मक दृष्ट्या एक देश भांडवल विपुल आहे तर दुसरा देश श्रम विपुल आहे असं गृहीत धरून त्यांनी सापेक्ष अंतरातील फरकाच्या आधारे घटक विपुलतेचा विचार करून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत मांडलेला आहे. या सिद्धांतानुसार ज्या देशात भांडवल विपुल आहे त्या देशाने भांडवल प्रधान वस्तू निर्माण कराव्यात, म्हणजे त्याची निर्यात करावी, आणि ज्या देशात श्रम विपुल आहे त्या देशाने श्रम प्रधान वस्तू निर्माण कराव्यात, त्या वस्तूची निर्यात करावी. दोन देश आहेत, दोन उत्पादनाचे घटक आहेत आणि दोन्ही देशामध्ये दोन्ही उत्पादनाच्या घटकामध्ये श्रम आणि भांडवलामध्ये सापेक्ष अंतर आहे आणि हे सापेक्ष अंतराच्या आधारे प्रत्येक देशाने किंवा त्या दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग नोंदवावा असं हेक्चर ओलिन यांना सांगायचं आहे. आणि सहभाग नोंदवताना प्रत्येक देशाने ज्या वस्तूच्या बाबतीत ज्या वस्तूला जो उत्पादनाचा घटक अधिक प्रमाणात लागतो आणि तो घटक ज्या देशामध्ये उपलब्ध आहे त्या देशाने त्या घटकाचा वापर करून ती वस्तू निर्माण करावी आणि त्या वस्तूची निर्यात करावी. आणि जो घटक तुलनेने आपल्याकडे कमी आहे तो घटक ज्या वस्तूमध्ये अधिक प्रमाणात वापरला जातो त्या वस्तूची त्या देशाने आयात करावी. म्हणजे भारत आहे समजा, तर भारतामध्ये जर श्रम विपुल असेल तर भारताने श्रम प्रधान वस्तूची निर्मिती करावी, श्रम प्रधान वस्तूची निर्यात करावी. आणि जपान असेल तर जपानमध्ये समजा भांडवल जर प्रमुख असेल, उपलब्ध मोठ्या प्रमाणात असेल, तर जपान या देशाने भांडवल प्रधान वस्तूची निर्मिती करावी, त्या वस्तूची निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावा. आणि अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातून दोन्ही देशांना लाभ होऊ शकतो असा विचार त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. ओके सर. तर भांडवल श्रम गुणोत्तरातला जो फरक आहे त्याचा विचार करत असताना त्या ठिकाणी घटकांची घटक तीव्रता हा एक घटक त्या ठिकाणी हा एक महत्वाचा विचार त्यांनी केला. घटक तीव्रता, घटक म्हणजे श्रम आणि भांडवल, आणि तीव्रता म्हणजे कोणत्या वस्तूमध्ये कोणता घटक अधिक तीव्रतेने वापरला जातो. आपल्याला माहिती आहे वस्तूंच्या निर्मितीमध्ये सर्व घटकांची जरी गरज असतील तरी सर्व घटक सारख्याच प्रमाणात वापरले जात नाही. समजा एखाद्याला शेती व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी अधिक तीव्रतेने कोणता घटक वापरला जाईल? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यापैकी मुख्य घटक कोणता आहे? भूमी, जमीन हाच त्या ठिकाणी मुख्य घटक आहे. एखाद्याला समजा कारखाना टाकायचा असेल, बिझनेस करायचा, उद्योग टाकायचा असेल वस्तू निर्मितीचा, तर त्या ठिकाणी मुख्य घटक कोणता असेल? भांडवल. म्हणजे तिथेही भूमी लागणारच आहे. कारखाना टाकण्यासाठी सुद्धा अर्धा एकर, 1 एकर काय जे असेल 500,000 फूट जेवढी जमीन लागायची बिझनेस करण्यासाठी तेवढी जमीन लागणारच आहे. भूमी हा घटक तिथं वापरला जातो, परंतु भूमी हा तिथं मुख्य घटक नसतो, तर मुख्य घटक त्या ठिकाणी भांडवल असतो.
म्हणजे आपण नेमका उद्योग कोणता करतो त्यानुसार उत्पादन घटकांची तीव्रता अवलंबून असते. म्हणजे घटक तीव्रतेचा विचार त्या ठिकाणी हेक्चर ओलिन यांनी करून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडलेला आहे. भांडवल श्रम गुणोत्तर असं देखील त्याला म्हटलं जातं की भांडवल श्रमाचं प्रमाण गुणोत्तर कसं आहे. तर ओहोलिन यांच्या मते प्रत्येक वस्तूच्या उत्पादनासाठी घटकांची तीव्रता वेगवेगळी असते. जो घटक ज्या वस्तूमध्ये अधिक तीव्रतेने वापरावा लागतो असा घटक ज्या देशात विपुल प्रमाणात आहे अशा वस्तूचे उत्पादन संबंधित देश अपूर्ण विशेषीकरण करून करू शकतो. याचा विचार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. हा विचार समजून सांगत असताना खालील उदाहरणाचा आधार आपल्याला घेता येईल. उत्पादन आणि भांडवल एकक, श्रम एकक आणि भांडवल श्रम गुणोत्तर. उत्पादनामध्ये 1 एकक पोलाद आणि 1 एकक कापड. अर्थात 1 एकक पोलाद हे भांडवल प्रधान आहे तर 1 एकक कापड हे श्रम प्रधान आहे. आता 1 एकक पोलाद हे भांडवल प्रधान आहे याचं कारण 1 एकक पोलाद तयार करण्यासाठी भांडवल एकक किती लागतात 4 आणि श्रम एकक किती लागतात 8. म्हणजे त्याचं गुणोत्तर किती आहे 1:2. म्हणजे दुप्पट त्या ठिकाणी भांडवल 1 लागत असेल तर श्रम एकाबरोबर किती लागतात 2. म्हणजे भांडवल श्रम गुणोत्तर इथं 1:2 येतं. तर श्रमाचा जर आपण विचार केला तर श्रम प्रधान वस्तू कापडाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या उदाहरणामध्ये 1 एकक कापड तयार करण्यासाठी भांडवल एकक 2 लागतात आणि श्रम एकक 6 लागतात. म्हणजे या ठिकाणी 2:1:3 इतकं प्रमाण आहे. म्हणजे भांडवला पोलाद निर्माण करण्यासाठी 1 भांडवल बरोबर 2 श्रमिक लागतात तर कापड निर्माण करण्यासाठी 1 भांडवल बरोबर 3 श्रमिक लागतात. म्हणजे 1:3 आणि 1:2 जास्त प्रमाण भांडवलाच्या तुलनेत जास्त श्रमिकाची प्रमाण कोणत्या उत्पादनामध्ये आहे कापडामध्ये. म्हणजे कापडामध्ये असल्यामुळे 1:3 आणि भांडवल 1:2. म्हणजे या ठिकाणी या उदाहरणामध्ये भांडवल पोलाद हे उत्पादन भांडवल प्रधान आहे तर कापड हे उत्पादन श्रम प्रधान आहे. म्हणून घटक तीव्रतेच्या आधारे घटक तीव्रतेचा जर विचार केला तर पोलाद हे भांडवल हा घटक तीव्रतेने वापरला जातो तर कापडामध्ये श्रम हा घटक अधिक तीव्रतेने वापरला जातो. आणि याच्या आधारे हेक्चर ओलिन यांनी असं सुचवले आहे की ज्या देशामध्ये भांडवल अधिक प्रमाणात विपुल आहे त्या भांडवल प्रधान देशाने भांडवल पोलादाचं उत्पादन अपूर्ण विशेषीकरणाच्या आधारे करावं. तर कापडाचं उत्पादन करण्यासाठी श्रम अधिक लागतात. म्हणून ज्या देशामध्ये श्रम हा घटक अधिक प्रमाणात विपुल आहे त्या देशाने श्रमाचा अधिकाधिक वापर करून कापड उत्पादनामध्ये अपूर्ण विशेषीकरण करून त्याचं उत्पादन वाढवावं आणि निर्यात करावी. म्हणजे कापड उत्पादन श्रम प्रधान देशाने कापडामध्ये जास्त लक्ष द्यावं आणि काही प्रमाणात भांडवल निर्माण करावं. तर भांडवल प्रधान देशाने अधिकाधिक पोलाद निर्माण करावं आणि काही प्रमाणात कापड निर्माण करावं आणि उर्वरित कापड आयात करावं. म्हणजे भांडवल प्रधान देशाने पोलाद निर्माण करून कापडाची काही प्रमाणात आयात करावी आणि काही आपलं स्वतःच्या देशामध्ये निर्माण करावं. तर श्रम प्रधान देशाने कापडाचं उत्पादनात विशेषीकरण करून आपल्या गरजेपेक्षा जास्त कापड निर्माण करून त्याची निर्यात करावी आणि काही प्रमाणात भांडवल निर्माण करावं आणि उर्वरित पोलादाची आयात करावी. म्हणजे अशा प्रकारे घटक तीव्रतेचा विचार त्या ठिकाणी करून प्रत्येक देशाने आंतरराष्ट्रीय व्यापारात जर सहभाग नोंदवला तर दोन्ही देशांना काय होईल लाभ होईल. घटक तीव्रता ही कन्सेप्ट समजली का? हो सर समजली. काही प्रश्न नाही? नाही सर. ओके. घटक तीव्रता आणि दुसरी संकल्पना आहे घटक विपुलता, फॅक्टर इन्व्हॉल्वमेंट थेरी. घटक विपुलता म्हणजे काय? विपुल प्रमाण. मुबलक. ओके. तर घटक विपुलता मुबलकतेचा विचार जर आपण केला तर त्यामध्ये 2 दृष्टिकोनातून त्याचा विचार त्यांनी केलेला आहे.
घटकांची भौतिक विपुलता आणि घटकांची आर्थिक विपुलता. घटकांची भौतिक विपुलता आणि आर्थिक विपुलता. तर भौतिक विपुलता म्हणजे काय आणि आर्थिक विपुलता म्हणजे काय याचा विचार आपण करू. तर भौतिक विपुलतेच्या अनुषंगाने जर विचार केला तर ज्या देशामध्ये जो घटक अधिक प्रमाणात विपुल आहे संख्यात्मक दृष्टिकोनातून तो देश भौतिक दृष्ट्या विपुल आहे. या ठिकाणी दोन देश आहे ए आणि बी. उत्पादन घटकाचा पुरवठा भांडवल आणि श्रम, वस्तू वाय आणि एक्स आणि त्यांचं गुणोत्तर. याचा जर आपण विचार केला तर देश ए मध्ये उत्पादन घटकाचा पुरवठ्याचा जर विचार केला तर 4 भांडवल आहे आणि 8 श्रम आहे. 4 भांडवल 8 श्रम एकक वापरून देश ए मध्ये वाय वस्तूची निर्मिती केली जाते. म्हणजे वाय वस्तूची निर्मिती उत्पादन करण्यासाठी भांडवल श्रम गुणोत्तर 1:2 इतकं आहे. तर बी देशामध्ये एक्स वस्तूची निर्मिती करण्यासाठी 2 भांडवल आणि 6 श्रम वापरले जातात. म्हणजे एक्स वस्तूची निर्मितीचं भांडवल श्रम गुणोत्तर हे 1:3 आहे. म्हणजे या भांडवल श्रम गुणोत्तरावरून श्रम प्रधान वस्तू कोणती आहे आणि भांडवल प्रधान वस्तू कोणती आहे? बोला. एक्स ही श्रम प्रधान आहे आणि वाय ही भांडवल प्रधान आहे. बरोबर आहे. एक्स ही भांडवल प्रधान, एक्स ही श्रम प्रधान आहे. कारण 1:3 इतकं प्रमाण त्या ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे एका भांडवलाबरोबर 3 श्रमिक वापरले जातात एक्स वस्तूसाठी आणि वाय वस्तूसाठी एका भांडवलाबरोबर 2 श्रम वापरले जातात. म्हणजे वाय वस्तूमध्ये एक्सच्या तुलनेत कमी श्रम वापरले जातात. म्हणजेच एक्स ही श्रम प्रधान वस्तू आहे तर वाय ही भांडवल प्रधान वस्तू आहे. म्हणजे भौतिक विपुलतेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ए हा देश कोणता उत्पादन घटकाचा भौतिक विपुल आहे आणि बी देश ए हा देश भांडवल या उत्पादन घटकाच्या दृष्टीने भौतिक विपुल आहे. म्हणजे भौतिक दृष्ट्या संख्यात्मक दृष्टिकोनातून जर विचार केला तर ए देशामध्ये भांडवल अधिक विपुल आहे तर बी देशामध्ये श्रम अधिक विपुल आहे. ओके. म्हणून हेक्चर ओलिन यांच्या मते देश ए ने वाय या भांडवल प्रधान वस्तूच्या उत्पादनात अपूर्ण विशेषीकरण करून जर निर्यात केली तर त्यांना लाभ होईल. तर बी या देशाने जो की श्रम प्रधान आहे श्रम विपुल आहे अशा या बी श्रम विपुल देशाने एक्स या श्रम प्रधान वस्तूच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण करून अपूर्ण विशेषीकरण करून त्याची जर निर्यात केली तर बी देशाला लाभ होईल आणि ए देशाला पण लाभ होईल. भौतिक विपुलता म्हणजे त्या ठिकाणी संख्यात्मक दृष्टिकोनातून कोणता उत्पादनाचा घटक अधिक आहे. ओके. त्यानंतर भौतिक विपुलतेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या तक्त्यावरून किंवा या टेबलवरून आपल्या एक लक्षात येतं की हा टेबल जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतला तर आपल्याला पुढचे सूत्र मांडता येईल की ए देश बी देशाच्या तुलनेत अधिक भांडवल प्रधान आहे. म्हणजेच ए देशात भांडवल या उत्पादन घटकाची भौतिक विपुलता आहे. कॅपिटल ऑफ ए अपॉन लेबर ऑफ ए ग्रेटर दॅन कॅपिटल ऑफ बी अपॉन लेबर ऑफ बी. ए देशातील भांडवलाचं प्रमाण भागिले ए देशातील श्रमाचं प्रमाण म्हणजेच ए देशाचं भांडवल श्रम गुणोत्तर हे बी देशातील भांडवल भागिले बी देशातील श्रम म्हणजेच बी देशाचं भांडवल श्रम गुणोत्तर हे आहे बी देशाचं भांडवल श्रम गुणोत्तर आणि हे आहे ए देशाचं भांडवल श्रम गुणोत्तर. ए देशाचं भांडवल श्रम गुणोत्तर हे बी देशातील भांडवल श्रम गुणोत्तरापेक्षा कसं आहे? मोठं आहे, जास्त आहे. म्हणजेच ए हा देश भांडवल प्रधान आहे. कारण कॅपिटल ऑफ ए किती आहे? कॅपिटल ऑफ ए 4, लेबर ऑफ ए 8. म्हणजे आपल्याला
ए देशातील भांडवल श्रम गुणोत्तर आणि बी देशातील भांडवल श्रम गुणोत्तर. तर ए देशातील भांडवल श्रम गुणोत्तर किती आहे? भांडवल किती आहे? 4. श्रम किती? 8. बी देशाचं भांडवल किती आहे? 2. 2. श्रम किती आहे? म्हणजे या आधारे जर आपण सूत्र मांडलं 4/8 आणि 2/6, 4/8 म्हणजे किती? 1/2. बरोबर आहे. 4 1 4, 4 2 8, 1/2 म्हणजे 0.5 किंवा 1/2. आणि 2/6 म्हणजे किती? 1/3. 1/3 आणि 1/2 यामध्ये लहान काय? 1/3. म्हणजे एकाचा तिसरा भाग आणि हा एकाचा किती आहे? दुसरा भाग आहे. ओके. एकाचा तिसरा भाग, एकाचा दुसरा भाग. तर एकाचा दुसरा भाग हा एकाच्या तिसऱ्या भागाला मोठा असतो. म्हणून या ठिकाणी ए देश बी देशाच्या तुलनेत अधिक काय? भांडवल प्रधान आहे. म्हणजे ए देशात भांडवल या उत्पादन घटकाची भौतिक विपुलता आहे. त्याचप्रमाणे जर बी देशाचा विचार केला तर बी देश, हा बी देश आपण बघितलेला. बी देश 2, 6, 1 वस्तू आणि 1/3. तर बी देश ए देशाच्या तुलनेत अधिक श्रम प्रधान आहे. म्हणजेच बी देशात श्रम या उत्पादन घटकाची भौतिक विपुलता आहे. बी या देशामध्ये श्रम या उत्पादन घटकाची भौतिक विपुलता आहे. लेबर ऑफ बी अपॉन कॅपिटल ऑफ बी ग्रेटर दॅन लेबर ऑफ ए अपॉन कॅपिटल ऑफ ए. बी देशातील श्रम, बी देशातील भांडवल. श्रम भांडवल गुणोत्तर हे ए देशातील श्रम आणि ए देशातील भांडवल म्हणजेच ए देशाचं श्रम भांडवल गुणोत्तर यापेक्षा जास्त आहे. लेबर ऑफ बी आणि कॅपिटल ऑफ बी चा जर आपण विचार केला तर या लेबर ऑफ बी किती आहे? 6. आणि लेबर ऑफ कॅपिटल ऑफ बी किती आहे? कॅपिटल ऑफ बी 2. ओके. म्हणजे 6/2 लेबर ऑफ ए, लेबर ऑफ ए 8 आणि कॅपिटल ऑफ ए 4 म्हणजे 8/4. 6/2 म्हणजे काय? बेत्रिक 6 3 आणि 8/4 म्हणजे 2. 4 1 4, 4 2 8. 3 आणि 2 याचा जर विचार केला तर 3 हे ग्रेटर दॅन 2 आहे. 2 पेक्षा 3 मोठे आहे. म्हणजेच बी हा देश ए देशाच्या तुलनेत अधिक श्रम प्रधान आहे. म्हणजेच बी देशात श्रम या उत्पादन घटकाची भौतिक विपुलता आहे. म्हणजे उत्पादन घटकाच्या विपुलतेच्या संदर्भाने विचार करताना भौतिक विपुलता आणि दुसरा आहे आर्थिक विपुलता. तर भौतिक विपुलतेचा जर विचार केला तर आपल्या ह्या टेबलवरून आणि ह्या विश्लेषणावरून लक्षात येतं की ए देश हा भांडवल प्रधान आहे, भांडवल विपुल आहे. तर बी हा देश श्रम विपुल आहे, भौतिक दृष्ट्या विपुल आहे. ओके. हो सर. आता भौतिक विपुलता, घटकांची भौतिक विपुलता लक्षात घेतल्यानंतर दुसरा भाग आहे घटकांची आर्थिक विपुलता. एखादा उत्पादनाचा घटक जर भौतिक दृष्ट्या विपुल असेल तर तो आर्थिक विपुल असू शकतो, परंतु असेलच असं नाही. म्हणजे भौतिक विपुलता म्हणजे फक्त संख्या दिसते. समजा एखाद्या देशामध्ये श्रम विपुल आहे परंतु श्रमिक जर महाग असतील तर, मजुरी जर महाग असेल तर, समजा एखाद्या देशामध्ये श्रमिक उपलब्ध आहे, मोठी लोकसंख्या आहे, परंतु त्या ठिकाणी मजुरीचा दर जास्त असू शकतो. सहजासहजी तसं नसतं. जिथं जास्त विपुल घटक आहे, पुरवठा जास्त आहे, तिथं मागणी किंमत कमी असते, परंतु असेलच असं नाही. इतर अनेक कारणामुळे, इतर अनेक घटकामुळे एखाद्या वेळेस श्रमिकाची किंमत सुद्धा तिथे अधिक जास्त असू शकते. म्हणून त्या ठिकाणी भौतिक विपुलतेसोबत आर्थिक विपुलता असते, परंतु असेलच असं नाही. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एकचर ओलिन यांना असं सुचवायचंय की जो देश ज्या घटकाच्या बाबतीत विपुल आहे ती विपुलता त्याची भौतिक विपुलतेसोबत आर्थिक विपुलता सुद्धा असली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी तेव्हाच त्याला आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ होऊ शकतो. कारण भौतिक दृष्ट्या विपुल आहे म्हणून त्या घटकाला आपण जास्त जर वापरलं, परंतु त्याची जर मोबदला जर जास्त असेल तर त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो त्या उत्पादकाचा. म्हणून भौतिक विपुलतेसोबत तो उत्पादनाचा घटक
त्या ठिकाणी स्वस्त सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याची आर्थिक विपुलता देखील असणं गरजेचं आहे. म्हणजे संख्या जास्त असल्यासोबतच तो स्वस्त असला पाहिजे, कमी खर्च त्याला आला पाहिजे. हेक्चर ओलिन देशात भौतिक विपुलतेसोबत आर्थिक विपुलतेच्या अटी काही सांगितल्या त्या पुढील प्रमाणे. घटकांची आर्थिक विपुलता. घटकांची आर्थिक विपुलता जर आपण लक्षात देईल, एकच मिनिट नंतर बघू आपण.